आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। पुढीलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी। ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो, संत गेले तया ठाया देवराया पाववी। तुका म्हणे करी कोड पुरवी लाड आमुचा, संत गेले तया ठाया देवराया पाववी। श्री संताची माता चरणावरी, माता चरणावरी, माता चरणावरी, माता चरणावरी। सांग हे करे दंडवत, सांग हे करे दंडवत, सांग हे करे दंडवत। ओ विश्रांती पावन सांभाळा उन्नती, पावन सांभाळा उन्नती, पावन सांभाळा उन्नती, पावन सांभाळा उन्नती। अंतरी प्रेम सुख, अंतरी प्रेम सुख, अंतरी प्रेम सुख। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरे। काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। प्रथमन मन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता दंडवता। दुसरे वंदो शारदा चतुराननाच्या आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सजातीच्या चरणवचा दंडवता। आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन त्या माठ दंडवता। आता वंदो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठलनाम उच्चारते जन त्या माठ दंडवता। आता न मुरंग भूमिका कीर्तने उभय होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माठ दंडवता। ऐशेन मन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल 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 विठ्ठल। हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, मोतीराम महाराज की जय, महाराज की जय, गुरुवरे आनंद भारती महाराज की जय। हर 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 सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागुनिज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर। पुढीलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग। यच्चे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा नाही। सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार। हा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह किनिमित्त इथं जमलेल्या सर्व भाविकांना जरी परिचित असेल तरी वक्तांना त्यांना सांगणं माझं आद्य कर्तव्य ठरतं। परमपूजनीय श्री आनंद भारतीजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या प्रित्यर्थ श्री महादेव दत्तात्रय संस्थानच्या वतीने तुम्हा सर्व भाविक भक्त मंडळींच्या सहकार्याने कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नाने घडून आलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या संबंधाने
आदरणीय परमपूजनीय महाराजांनी मला दिलेली आज्ञा आणि त्या संबंधाने उपस्थित सर्व पूजनीय महाराज मंडळी, वारकरी मंडळी, श्रोते मंडळी सर्वांना मनोभावे वंदन करून आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल प्रथमतः सर्वांची जाहीर क्षमा मागतो की यायला 5 मिनिटं नाही, 10 मिनिटं नाही, 40 मिनिट उशीर झाल्याबद्दल. ते मला पुन्हा कोणाचा तरी फोन आला, म्हटले महाराज नक्की याय तर लागले ना. म्हटलं आलो ना, आता दत्ता महाराजांना गाडीत घेतलं आणि निघालोय. नाही, ते म्हणले तुमचं आडनाव लबडे लबाडतं नाहीत ना. जरी उशीर झालेला असेल तरी टायमामध्ये आपण कीर्तन सेवा करू. अभंग जगद्गुरु तुकोबा यांचे प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन्हीचा जर विचार केला तर जिथं क्रियेला प्राधान्य दिलं जातं, क्रियेला प्राधान्य तो प्रपंच आहे. आणि क्रियेच्या पाठीमागं हेतू काय आहे, त्याच्या पाठीमागं मोबाईलचा स्वरच बंद करा म्हणजे पकवाजायच्या आहे. क्रियेच्या पाठीमागं हेतू काय आहे, भावना काय आहे, त्याच्याकडे पाहिलं जातं, तो परमार्थ आहे. थोडक्यात परमार्थात भावनेला किंमत आहे आणि प्रपंचात क्रियेला किंमत आहे. हे कळत नसेल तर आणखीन सोपं, भावना आणि क्रिया. चित्रकलेचा पेपर होता, चित्रकलेचा, आणि शिक्षकांनी भावना आणि क्रिया सांगतोय. शिक्षकांनी प्रश्न दिला होता की बोगद्यातून येणारी रेल्वे काढा. विद्यार्थ्यांनी काळा खडू घेतला, ते डोंगर काढला, गोल काढलं म्हणजे बोगदा काढला. काळा कॅच पेन घेतला आणि बोगद्यातून अशा 2 रेषा ओढल्या म्हणजे रेल्वे पटरी. ते म्हणलं बोगद्यातून येणारी रेल्वे काढा. 9:15 होत आले तर आता कुठं वेळ आहे म्हणला. त्यांनी काय केलं, ते बोगदा काढला तर रेल्वे पटरी काढली होती ना. ते म्हटलं तर रेल्वे काढायची, ते डबे काढायचे, त्याला खिडक्या काढायच्या, आत बसलेली माणसं काढायचे, चहा ऐकणारे काढायचे. एवढा कुटाणा करण्यापेक्षा ते विद्यार्थ्यांनी काय केलं, त्या बोगद्याच्या खाली एक रेष ओढली आणि तिथं लिहिलं रेल्वे चालूच आहे पण सध्या बोगद्यात गेलेली आहे. चालूच आहे पण सध्या बोगद्यात आहे. सध्या रेल्वे चालूच आहे पण बोगद्यात आहे, ही भावना झाली. भावनेला तिथं काय किंमत आहे? हा, भावनेला इकडं परमार्थामध्ये किंमत आहे. ते आली बा उत्तर पत्रिका शिक्षकांकडे तपासायला. शिक्षकांनी ते पाहिलं, बोगदा काढलाय, रेल्वे पटरी काढली. ते लाल पेन घेतला, म्हणले ह्याला अर्धेच मार्क देवात. म्हणून मार्क द्यायला पेन ठेवणार तेवढ्यात खालचं वाचलं, रेल्वे चालूच आहे पण सध्या बोगद्यात गेलेले. शिक्षकही हसले आणि शिक्षक, आता ते शिक्षकच होते ना, ह्यानं लिहिलं होतं रेल्वे चालूच आहे सध्या बोगद्यात गेलेले. शिक्षकानं त्याच्या खाली लिहिलं रेल्वे बोगद्यातून बाहेर येऊ दे मग मार्क देतो. रेल्वे बोगद्यातून बाहेर येऊ दे मग मार्क देतो. तिकडं क्रियेला किंमत आहे आणि इकडं भावनेला किंमत आहे. नाही तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये भक्ताचे प्रकार करताना जे 3 ते 4 प्रकार केले, त्या प्रकारामध्ये सगळेच भक्ती करतात ना. मग अर्थन, अर्थार्थीन, जिज्ञासून, ज्ञानीने प्रकार पाडायची गरज काय? भक्ती तर 4घही करतात, पण भक्ती करतात याच्याकडे पाहून प्रकार नाहीत. भक्तीच्या पाठीमागं भावना काय आहे ह्याच्याकडे पाहून प्रकार आहेत. विठ्ठल आपल्याला कळत नसेल परमार्थ का करावा, कशासाठी करावा, कशा पद्धतीने करावा, तर आपल्या पुढं जी मंडळी गेली आहे ना त्यांच्याकडे पाहून परमार्थ करावा. आपल्या पुढं कोण आहे? ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, परमपूजनीय आनंद भारतीजी महाराज. मग यांच्याकडे पाहून परमार्थ करावा. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग, येत आम्ही माग शोधित मार्ग, चला जाऊ माग, चला जाऊ माग, हे गेलं
केले त्यांचा शोधित मार्ग. आपण स्वतंत्र मार्ग काढायचा नाही. आपल्या पुढची जी ज्ञानी मंडळी आहे ती ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण जायचंय. शोधित मार्ग किंवा ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने जायचंय. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जातात. बाकीच्या पंथांनी नाही जायचं. भगवान प्रभू रामचंद्र सुद्धा स्वतःचा मार्ग काढत नाहीत. रामायणात प्रसंग आहे. 14 वर्षाच्या कालखंडामध्ये, आता रामायण ऐकताय तुम्ही, भगवान प्रभू रामचंद्रजींनी 3 ऋषींना 3 प्रश्न विचारले. जाण्याचा रस्ता सांगा, राहण्याचं ठिकाण सांगा आणि राक्षस मारण्याचे मंत्र सांगा. राहण्याचं ठिकाण विचारलं वाल्मिक ऋषींना, जाण्याचा रस्ता विचारला भारद्वाजींना आणि राक्षस मारण्याचे मंत्र विचारले अगस्त्य ऋषींना. मला जाण्याचा रस्ता सांगा. भारद्वाजींनी शिष्यांना बोलवलं. त्याच्यातले 4 शिष्य रामचंद्रजीच्या बरोबर दिले. ते 4 शिष्य म्हणजे सामान्य शिष्य नाहीत, ते 4 वेदाचं प्रतीक आहेत. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो. भगवंत सुद्धा त्याच मार्गाने जातात. बर याच मार्गाने का जायचं त्याचं कारण आहे. मार्गी बहुत मार्गी बहुत मार्गी बहुत मार्गी याच गेले साधू संत याच गेले साधू संत याच गेले साधू संत याच गेले साधू संत साधू संत याच गेले साधू मार्गी बहुत याच गेले साधू संत याच गेले साधू संत याच गेले साधू संत मार्गी बहुत याच गेले साधू संत याच गेले साधू संत याच गेले साधू संत साधू संत मार्गी बहुत याची गेले साधू संत. ज्ञानोबाराय तुकोबाराय श्री संत मोतीराम महाराज, मारोतराव महाराज, परमपूज्यने रंगनाथ गुरुजी परभणीकर महाराज, ह्या मार्गी बहुत याची गेले साधू संत. म्हणून स्वतंत्र मार्ग काढायचा नाही, त्या मार्गाने जायचंय. जगद्गुरु तुकोबाराय त्याच मार्गाने चालले होते. महिन्याची पंढरपूरची वारी, खांद्यावर पताका घ्यायची, वारी करायची. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंग. आणि वारीला तुकोबाराय आले. हे बाबा आपला विटेवर कंबरवर हात देऊन उभे. तुकोबाराय दर्शनाच्या बारीत दिसले. जसे जसे महाराज जवळ येतील तशी तशी भगवंताची मान खाली जायची. का? अनंत जन्माच्या सेवेचं कर्ज हे भगवंताच्या डोक्यावर असतं. ते दर्शन घेतलं तुकोबारायांनी आणि जसे जसे महाराज जातील तसं तसं वर मान करायचे. एकदा धाडस केलं पांडुरंगाने. तुकोबाराय आले तर असे ताट मानाने पाहायला लागले. तुकोबारायांनी दर्शन घेतलं आणि पांडुरंगाकडे पाहिलं. देवा अहो त्या साखळीजवळ मला बघितलं की खाली मान घालत होते तुम्ही, आणि आज ताट मानाने पाहता काय अपेक्षा आहे? देव म्हटले महाराज किती सेवा करता हो. प्रल्हादाच्या रूपानं तुम्हीच केली, अंगदजीच्या रूपानं तुम्हीच केली, उद्धवजीच्या रूपानं तुम्हीच केली, नामदेवरायांच्या रूपानं तुम्हीच केली. आताही तुकोबारायांच्या रूपानं नुसती सेवाच करत राहता. पर कधी कोणती इच्छा व्यक्त करायची नाही, कोणती धारणा व्यक्त करायची नाही. महाराज काहीतरी इच्छा करा ना. मागण्याची आस आहे मुखाकडे, मागण्याची आस आहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे
जगद्गुरु तुकोबारायांकडे, काहीतरी इच्छा करा ना महाराज. तुकोबाराय म्हटले, येऊ का देवा, येऊ का देवा? अहो तुम्हाला बोलायलोय मी. नुसती सेवा करत राहता, कधी कोणती इच्छा व्यक्त करायची नाही. तुम्हाला म्हणतोय मी काहीतरी इच्छा व्यक्त करा. तुकोबारायांनी उजवा पाय असा माग घेतला, म्हणून तर म्हणलं येऊ का. आता असं बोलल्यावर राग नाही घ्यायचा. एखादी मोठी व्यक्ती जर तुम्हाला म्हणायला लागली काहीतरी इच्छा व्यक्त करा आणि तुम्ही जर येऊ का म्हणले, राग नाही यायचा. देवाला थोडा राग आला आणि देव म्हटले, ओ तुकोबाराय तुम्हाला बोलतोय तुम्हाला. तुकोबाराय देवाला बोलायला घाबरत येतोय. तुकोबाराय देवाला म्हटले, देवा मी तुलाच म्हणतो येऊ का. येऊ का, का काही इच्छा व्यक्त करायची नाही. म्हटले नाही करायची, म्हणून तर म्हणलं येऊ का. महाराज तुम्हाला जर कोणती इच्छा व्यक्त करायची नाही, कोणती धारणा व्यक्त करायची नाही, तर जन्मभर सेवा करता तरी कशासाठी. आणि प्रत्येक महिन्याला तोंड घेऊन देऊवरून इथं येता कशाला मग. एवढं बोलल्यावर तुकोबारायांना काही सण झालं नाही. तुकोबाराय म्हणले, काय म्हणलं देवा, प्रत्येक महिन्याला तोंड घेऊन येता कशाला. अरे तुझ्या राज्यातला सुतळीचा तुकडा नको आम्हाला, मग तेच म्हणतो येता कशाला. तुकोबाराय म्हणतात, आम्ही येतो कशाला सांगू का देवा. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. चरण सेवा पांडुरंगा, चरण सेवा पांडुरंगा, चरण सेवा पांडुरंगा. आमच्या वाडवडिलाची मिराशी रे देवा, माझी काही कालची आजची सेवा नाही. तुका म्हणे देवा, जुनाट हे माझी सेवा, ही माझी सेवा जुनी आहे देवा, म्हणून येतोय. आणि दुसरं कारण आहे, आम्ही प्रत्येक महिन्याला येतो कशाला. पर्याय हे आवडी दर्शनाचे, पर्याय आवडी, ओ दर्शनाचे पर्याय आवडी, ओ दर्शनाचे पर्याय आवडी. आमने तुझा लगे सोडी, हो पर्याय आवडी, पर्याय आवडी दर्शना. आमने तुझा लगे तुका म्हणे तुझी नलगे दसोडी, मग येता कशाला. पर्याय हे आवडी दर्शनाची, तुझ्या दर्शनाची आम्हाला आवड आहे. ते मध्ये मागच्या आषाढीला मंदिराचं काम सुरू होतं पंढरपूरचं. मग ते कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा चालायची, आता लांबून दर्शन आहे म्हटल्यावर जरा गर्दी कमी होईल, तरी बारी गोपाळपूरलाच, बरं का जाधव साहेब, तरी बारी गोपाळपूरलाच. त्यांना काय कळणार आहे की मुखदर्शन घेतल्यानंतर सुद्धा पांडुरंगाचं वारकऱ्यांना काय आनंद होतो. कारण भगवंताचं रूप हे अलौकिक आहे, तुमचं आमचं रूप हे लौकिक आहे. आपले आजोबा पंढरपूरला जात होते तरी देव असाच दिसत होता, आपले वडील जात होते तरी असाच, आपण जातो तरी, आपले पोरण नातवंड जातील तरी तसाच दिसेल, त्याच्या रूपात फरक नाही. आणि आपल्या रूपात फरक पडल्याशिवाय राहत नाही. या वर्षी आता फोटो वगैरे काढले ना हार घालताना वगैरे, ह्या वर्षी आपण जसे दिसतो तसे पुढच्या वर्षी दिसू का. बरं हे कळत नसेल तर ज्यांचे ज्यांचे लग्न झालेत, ज्यांचे त्यांनी घरी गेल्यानंतर आपापल्या लग्नाचा अल्बम काढा. अल्बम
ते वर कुठं माळ्यावर ठेवला असेल धूळ खात पडलेला, तेवढा खाली घ्या. एका हातात अल्बम राहू द्या आणि एका हातात आरसा राहू द्या. एका हातात अल्बम राहू द्या. अल्बम मध्ये बघा, आपलाच विश्वास बसत नाही हे आपण आहे का, आणि अल्बम मध्ये बघून म्हणायचं कसा होता, अल्बम मध्ये बघून म्हणायचं कसा होता ना आरशात बघून म्हणायचं कसा झाला. कसा होता ना कसा झाला बदल होतो ना. हे लहान लहान मुलं असतात ना, आपलं रूप लौकिक आहे हे सांगतोय. त्या आईनं नाव घातलेलं, गन पावडर केलेलं, ती पिवळ्या जाबा घातलेला, पायात पैंजण, ते गन पावडर, ते काळा टिपका गालावर दिलेला, ते जिट्टूवर बांधलेला, ते लहान पोरग जर घरातून निघालं गल्लीत तर गल्लीतले लोक सुद्धा त्याला पाहून आवाज देतात, पिंट्या 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 इकडे रे. ते तुरु तुरु पळत येतं. काय काही नाही, एक पप्पी दे म्हणतात का नाही. मी म्हणतो तेच पिंट्या. संभाजी महाराज, तेच पिंट्या जर 87-88चा झाला, कंबरेतून वाकला, हातात काठी, मान लटलट कापते, डोळ्याला चष्मा, एकीकडची कांडी तुटलेली, तिकडे सुतळी गुंडाळलेली, ते पिंट्या जर निघाला 87-88चा, गल्लीतलं जाऊ द्या हो, घरातलं तरी कुणी म्हणतं का आजोबा काय नेहमी घाईतच असता. मग काय झालं, काही नाही इकडे या, काय एक पप्पी द्या. अरे कुठली पप्पी, त्या म्हाताऱ्याकडे कुणी नीट पाहत नाही. मी तर म्हणतो देह तर तोच आहे ना की ज्याला गल्लीतले लोक उचलून घेत होते. आपलं रूप लौकिक आहे, भगवंताचं रूप हे अलौकिक आहे. अहो नाही पदस्पर्श दर्शन होऊ द्या महिनाक्षभर, ते काम सुरू होतं त्यावेळेला, पण लोक मुखदर्शन घ्यायचे. मुखदर्शन, कारण मुखदर्शन घेतल्यानंतर काय फायदा आहे ते आमच्या वारकऱ्यांना माहिती आहे, त्यांना काय कळणार. कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णनाचा सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णनाचा सांगणे किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. काय महिमा वर्णो आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. देवा सुतळीचा तुकडा नको आम्हाला, मग येता कशाला, पर्याय हे आवडी दर्शनाची, आम्ही दर्शनासाठी येतो. तेव्हा हे देवाचं आणि तुकोबारांचं संवादाचं रूपांतर वादात झालं, वादामध्ये. आणि भांडणं लागल्यानंतर काही गावातल्या लोकांना बोलवावं लागतं का, या भांडणं सुरू झालीत म्हणून कीर्तनाला बोलवावं लागतं, चला कीर्तनाला, चला हरिपाठाला. ते भांडण सुरू झालं तर पंढरपुरातले सगळ्या फाडावरचे, सगळ्या गडावरचे आलेले वारकरी ह्या सगळं ते मंदिर गच्च भरलं. आणि यांचा वाद सुरू होता, काहीतरी इच्छा करा. तुकोबाराय म्हटले करणारच नाही. आणि देवानी पाठीमागं पाहिलं तर एवढा समाज, गर्दी झालेली. देव हळूच म्हणले, महाराज. तुकोबाराय म्हणले, का रे देव, जरा माग बघा ना. तुकोबारायांनी माग पाहिलं तर त्या गरुड खांबापासून, गरुड पार नाही का, तिथपर्यंत सगळे वारकरीच वारकरी. आणि देवा एवढ्या लोकात आपण भांडलो का रे. देव म्हटले, मला कळलं नाही भांडताना बोलताना मी काय बोलायलो. तुकोबाराय म्हटले, मलाही लक्षात नाही. पण जरा एक काम करा ना, एवढ्या लोकात अपमान कशाला करता माझा, काहीतरी इच्छा करा ना. तुकोबाराय म्हणतात, देवा आमची अजिबात कोणती इच्छा करायची इच्छाच नाही, पण आता तू मोठा माणूस, एवढ्या समाजात तुझा अपमान होऊ नये म्हणून आमची एवढीच इच्छा आहे देवा,
आमच्या पुढं जी मंडळी गेली आहे ना त्यांना जे फळ तुम्ही दिलंय ते फळ मला द्या. पुढीलाचे इच्छी फळ टाळ टाळ पुढीलाचे इच्छी फळ वा राजे. पुढीलाचे इच्छी फळ पुढीलाचे इच्छी फळ आमच्या पुढे जी मंडळी गेली ना त्यांना जे फळ तुम्ही दिलंय ते फळ आम्हाला द्या. पुढीलांचे इच्छी फळ त्यांना जे फळ दिलंय ते मला द्या. देव म्हटले तुकोबार आहे. मग एक काम करा ना, तुमच्या पुढं कोण आहे? आता आपल्या पुढं जगद्गुरु तुकोबार आहेत, पण तुकोबारांच्या पुढं ज्ञानोबार आहेत, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत. मग देव म्हटले एक काम करा ना, त्यांना जे फळ भेटलं ते तुम्हाला पाहिजे ना. मग त्यांनी जी साधना केली ती साधना तुम्ही करा. तुकोबाराच्या खांद्यावर पताकाच होती दत्त महाराज. तुकोबारा म्हटले देवा मग काय करतोय मी? जे ज्ञानोबारांनी माझी जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेईन गुढी म्हटलं तीच पताक आहे माझ्या खांद्यावर. बरं तीच वारी करतोय, तेच अभंग म्हणतोय, तीच साधना करतोय, पण देवा अजून काही फळ भेटलं नाही. अजून भेटलं नाही. मग साधन प्राप्त असूनही साध्यापर्यंत तुम्ही पोचत नाही. मग साधनात दोष आहे का? तुकोबाराय म्हणतात साधनात दोष नाही, आमच्यात ते बळ नाही, नाही बळ ते अंगी. त्यांनी आपल्या पूर्वजांनी ज्या बळानंही साधना केली त्या बळानं आपल्याकडून होत नाही. आणि देवा तू काय नाराज होऊ नको,
कारण मी तुला म्हटलं नव्हतं, तुम्हीच म्हटले काहीतरी इच्छा करा, आणि परमार्थात गडबड करून जमतच नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, अनुभवे गोडी येईल कळो प्राप्त काळ अनुभवे घडी. आल्या घेण प्राप्त काळ घडी, आल्या घेण प्राप्त काळ घडी. ओ तुका म्हणे येथे चालत चालत तातडे तुका म्हणे आले चालत तातडे, चालत तातडे. प्राप्त घळ घडी आल्या विना प्राप्त घडी, आल्या विना प्राप्त घडी, आल्या विना प्राप्त घडी, आल्या गडबड करून जमतच नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना धरितो वासना. मी तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाचं म्हणजे त्यांनी ज्या बळानं साधना केली त्या बळानं आपल्याकडून होत नाही. मी आधी तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाचं बळ सांगतो, मग माझ्या कीर्तनाचं सांगतो. तुकोबाऱ्यांचे टाळकरी होते पूर्वी, अजूनही पंढरपुरात फाडावर आपापला टाळ घेऊन वाळवंटात कीर्तनाला येण्याची पद्धत आहे. ते टाळकऱ्याने टाळ घेतला, निघाली कीर्तनाला. कीर्तनाला निघाले तर पत्नीनं आवाज दिला, "श्श, श्श." हे म्हटलं का ग, इकडे ये." काय, पोरग तापानी फनफन करते, त्याला दवाखान्यात न्या, गोळ्या औषध करा. मी म्हणते का कीर्तनाला जाऊ नका, पण त्यांनी काही ऐकलं नाही. कारण आदल्या दिवशी तुकोबारांनी सांगितलं होतं 15 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये. हे आपलं कारण 3 ठिकाणी माणसांनी माघारी फिरायचं नाही. कीर्तनाला निघालेल्या माणसांनी माघारी फिरायचं नाही, वारीला निघालेल्या माणसांनी माघारी फिरायचं नाही, आणि युद्धाला निघालेल्या माणसांनी माग फिरणं जाऊ द्या, माग बघायचं नाही. रणी निघता शूर न पायी माघारी, त्यांनी माग पाहायचं सुद्धा नाही. हे निघाले कीर्तनाला, आले बघ कीर्तनाला. कीर्तनाची चालही झाली, शिवाजी महाराजांनी नालेगावकरांनी म्हणली. मग ती चाल झाली, व्याख्यान सुरू झालं, रंगात आलं, आणि इकडं घडू नये ते झालं. म्हणजे मेलं पोरग ते. आता पोरग मेलं, राग आला आईला. आईनं त्या मुलाच्या मानाखाली घातला हात असा, आणि इकडं मांडी खाली घातला, आणि उचललं पोरग असं. असं कीर्तन रंगात आलेलं, अशी पुढं जागा रिकामी होती, ताड 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 आली, आणि टाकलं पोरग पुढं. ओ महाराज, तुमच्या कीर्तनामुळं मेलंय पोरग माझं. तो का बरं म्हणजे कीर्तनामुळं कसं काय मेल? म्हणत होते यांना जाऊ नका, विचारा त्यांना ऐकलं का ते? दवाखान्यात न्या म्हणलं, तापानी पणपण करते, ऐकलं कीर्तनामुळं मेलंय. कर्ण म्हणव त्या काळ्याला पोरग जिवंत. आता काळ्याला म्हणजे पांडुरंगाला. या महिला रागावल्यावर कोणाला काय बोलत्याल, काही सांग. हे देवाला बोलायला घाबरलेलं नाही ना, आपल्याला बोलायला घाबरत्याल का? अरे अरे विठ्या, हा मूळ माईच्या कारट्या, तुझी रणरणकी झाली, सती सावित्री चुडालेली, तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड, उभी राहुनी अंगणी, शिव्या देते दासी जनी. हे का भजन आहे का? शिव्या जरी दिल्या, ह्या रागावल्या की शिव्या द्यायलाही घाबरत. कर्ण म्हणव त्या काळ्याला पोरग जिवंत.
तुकोबाराय म्हटले आम्हाला बोलत होती इथपर्यंत ठीक आहे, एक शब्द जर बोलशील ना आता पांडुरंगाला खबरदार म्हणून, मग त्याला बोलत नाही तर बोलणं खाण्यासारखं त्यानं करू नये, करणं म्हणावं त्याला बोरग. तुकोबाराय म्हटले तुला दम आहे का नाही काय. तुकोबारायांनी आपली मान वळवली ती पांडुरंगाकडे. ओ पांडुरंगा, अहो तुम्हाला काय अशक्य आहे सांगा ना तेवढं. हे मेलेलं पोरग जिवंत करणं अवघड आहे का तुम्हाला. निर्जीव चेतना नवया हो 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 निर्जीव चेतना नवया हो हो निर्जीव चेतना नवया निर्जीव चेतना नवया शक्यत तुमा नाही नारायण शक्यत तुमा नाही नारायण निर्जीव चेतना नवया निर्जीव चेतना नवया निर्जीव चेतना नवया निर्जीव अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना आणाव्या. करा जिवंत पोरग. तुकोबारायांनी भजन घेतलं भगवंताचं, त्याच्यात पुंडलिक वरदार विठ्ठलचा गजर केला. झोपलेलं पोरग झोपेतून उठावं तसं तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मेलेलं पोरग जिवंत झालं. मेलेलं ऐकताय ना तुम्ही, हे तुकोबारायांच्या कीर्तनाचं बळ आहे. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मेलेले माणसं जिवंत झाले. आमच्या कीर्तनात जिवंत माणसं मरत नाही, झोपतात. हे आमच्या कीर्तनाचं बळ आहे. काय बळ होतं तुकोबारायांच्या कीर्तनाचं. कीर्तन चांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग ओ कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरी रूप संभाजी महाराज होय अंग हरी रूप प्रेम छंद नाचे डोळे प्रेमे छंदे नाचे डोळे होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप प्रेमे डोळे कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरी रूप होय हरी रूप होय अंग हरी रूप हरी रूप कीर्तन सांग होय अंग हरिरूप. हे तुकोबारांच्या कीर्तनाचं बळ आहे. नाही तर आपण वारी तीच करतो, साधना तीच करतो, पण त्या बळानं करत नाही. नाही बळ ते अंगे. म्हणून देवा तुला प्रार्थना आहे की पुढीलांची इच्छी फळ, त्यांना जे फळ दिलंय ते फळ आम्हाला द्या. आमच्याजवळ ते बळ नाही ना तुकाराम महाराज. मग त्यांच्याजवळ तरी कोणतं बळ होतं. तुकोबाराय म्हणतात त्यांच्याजवळ साधं बळ नव्हतं, त्यांच्याजवळ निश्चयाचं बळ होतं. आणि निश्चयाचं बळ असल्यामुळं त्यांना हे साध्य झालं. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे
असतो निश्चयाचे बळ. आपलं आता एवढं वय झालंय पण आपण काय निश्चय केलाय सांगा ना. आता माझं 42 चालू आहे पण अजून काय निश्चय नाही की आपल्याला हे करायचं आणि हे झालं पाहिजे. तुम्ही ज्याचं त्याचं बघा. काय निश्चय आपल्या पूर्वजांनी केलं. तुकोबाराय म्हणतात देवा एकदा तुझ्या पायाला मिठी दिले ना मी, एखाद्याने डोक्यात घन घालू दे माझ्या घन, पण दिली पायी आता मिठी जग जेठी न सोडी. मजवरी घाली घन, मजवरी घाली घन, मजवरी घाली घन, मजवरी घाली घन, परिमीन सोडी चरण, 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 परिमीन घाली घन, परिमीन सोडी चरण, परिमीन सोडी चरण, परिमीन सोडी चरण, मजवरी घाली घन, परिमीन सोडी चरण, परिमीन सोडी चरण, परिमीन सोडी पारायण करून बी एवढा आवाज चालतोय म्हणा की तुमचा. मजवरी घाली हा दुपारच्या कीर्तन पुन्हा ते वेगळंच आहे अजून. मजवरी घाली घन, परिमी न सोडी चरण. घन माहितीये ना घन, हातोडी नाही, ते रावट्या ठोकायला असते वारीमध्ये घन. तो एक ठोका टाकला ती खालीच गेले पाहिजे, कसले दगड असू दे ना. ते घन जरी माझ्या डोक्यात घातला तरी मी न सोडी चरण, मी चरण सोडणार नाही देवा. काय निश्चय आहे हो तुकोबारायांचा हा निश्चय. नामदेवराय सुद्धा म्हणतात देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथ. एवढा निश्चय लागतो तेव्हा कुठं देव भेटतो. भागवतामध्ये आपण श्रवण करतो बा, ते भगवंतानी बासरी वाजवली, वेणू वाजवला की गोपिका चर्चा करायच्या. तो वेणूचा नाद ऐकून, का ग वृंदावनात कुणाचा वेणू वाजायला लागलाय, हा ही बासरी कुणाची वाजते. मग ते का वेणूचा नाद कानावर पडला की विसरल्या कामधंदा. कामधंदा विसरायच्या. काय आमचे गुरुवर एक कोरेकर बाबा सांगायचे एक दृष्टांत सांगतात. बाबा म्हणायचे एक जण लोणचं करत होते, लोणचं. ते लोणचं भरणीत भरत होते, विसरल्या कामधंदा याच्यासाठी सांगतो. ती लोणचं भरणीत भरत होती, मांडीवर पोरगी झोपली होती. पोरीचं नाव होतं हरणी आणि लोणचं भरत होती भरणीत. ती भरत होती आणि हा वेण ते ऐकलं बा कानावर. ऐकलं तर ही काय करते आणि काय नाही ती विसरली, पण थोडंफार तिच्या लक्षात होतं की लोणचं मी भरणीत भरते, भरणी उचलून शिंक्यावर ठेवायची आणि हरणी कडेला घ्यायची आणि जायचं. पण ती विसरली ना, विसरल्या कामधंदा. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा कोणी सुना, कोणी जावा कोणी नंदा. व्रते मुरली परमानंदा हो, नंदा हो नंदा. पावा घोगडे घेऊन पाव,
पावा घोंगडी घेऊन पावे पावा घोंगडी घेऊन पावे घोंगडी घेऊन पावे. त्या कामधंदा विसरल्या, सासू सासऱ्याची मर्यादा विसरल्या आणि घाई गडबडीत तिनं ते भरणी उचलून शिंक्यावर ठेवायची, तर मांडीवरची हरणी उचलली आणि शिंक्यावर ठेवली पोरगी, आणि भरणी घेतली कडेला निघाली तर भगवंत म्हटले केवढी हिची श्रद्धा आहे, केवढी हिची भावना आहे. बरं ही एवढी गर्दी जमायला लागली आहे, ते ह्याच्यातले मग नक्की परीक्षेत पास तरी किती होतात ते तरी पाहू. भगवंतानी काय केलं, दुसऱ्या दिवशी पुन्हा वेणू वाजवला आणि गोपिका आपापल्या कामधंदा सोडून तिकडं पळाल्या. तेवढ्यात भगवंताने आपलं रूप बदललं आणि नावाड्याच्या रूपात तिथं थांबले. त्या गोपिका म्हटल्या, नावाड्या, अरे इथं आत्ता भगवान श्रीकृष्ण आला होता ना? ते म्हटलं इकडं नाही, ते पलीकडे आहे, पलीकड आम्हाला नेतो का तेवढं पलीकड? ते 20-20 रुपये लागतील. ते पंढरपूरला नाही का ते नावाडे असतात, गोपाळपूर 20-20 रुपये काय असेल ते. हे नावाड्याच्या रूपात देव म्हटले मी नेतो ना पलीकड, बसा म्हटल्या बरोबर त्या गोपिका घाई गडबडीनं त्या नावेत बसल्या. एवढी गर्दी झाली जसं एसटीला 75च्या पुढं फुकट म्हणल्यावर वारीला जशी आता घेर टाकायला ते जागा राही ना त्याला ड्रायव्हरला, एवढी गर्दी. ते भरलं सगळं. भगवंत म्हटले सगळी नाव भरली बरोबर आहे, पण ह्यातल्या वार्षिक परीक्षेत किती पास होतात कोणास ठाऊक. पहिला वल्ला मारला बघ, ते वल्ले मारले आणि अशी 10-12 फूट गेली नाव पुढं, त्या कॅमेरेवाल्यांच्या थोडी पुढं गेली पलीकडे गेली. देव म्हटले बघतोच आता ह्यातले किती पास होतात ते. जाधव साहेब, भगवंताने आपलं सगळं वजन टाकलं त्या नावेवर. वजन टाकलं तर नाव हालायला लागली. त्या म्हटलं हे अरे काय झालंय? ते म्हटलं काय झालंय तुम्हाला कळू नये का, एवढ्या जणी बसतात का नावे? त्या म्हटल्या मग तुला आता दिसलंय का? ते नावाड्याच्या रूपातले देव म्हटले आता काही खरं नाही, मारावं लागतंय आता. अरे पण खरं नाही, आता बुडून मारावं लागतं. आणि जर वाचायचं असेल, हे तुमच्या जवळ दही दूध लोणी काय आहे ना, ते फेकून द्या फेकून. त्या म्हटले हे जर फेकून दिलं तर देव लगेच भेटल. त्या गोपिकांनी आपल्या जवळचं दही दूध लोणी फेकलं, ते यमुनेमध्ये फेकून दिलं. पण ते माठ होते ते तसेच ठेवले. देव म्हटले ह्याच्यात अडकलेच का हे अजून, ते फेकून द्या. ते सगळं फेकून दिलं. पुन्हा 10-15 फूट नाव गेली. देव म्हटले पहिल्या घटक चाचणीत पास झाल्यात, आता सामाई परीक्षेत पाहू आपण. पुढं गेले की पुन्हा वजन टाकलं. आता काय झालं रे? ते नावाड्याच्या रूपातले देव म्हटले एवढे दागिने घालून येतात का ग? मग ते सोन्याचं वज झालंय. त्यांनी ते सोनं असं धरलं गोपिकांनी. त्या म्हटलं मग? त्यातली एक म्हणली हे फेकायला लावते काय आता हे? आणि खरंच नावाड्याच्या रूपातले देव म्हटले त्या सोन्याचं वज झालंय, तुम्हाला देव पाहिजे का सोनं पाहिजे? गोपिका म्हटल्या सोनं किती भेटल, कधी भेटल, देव कधी भेटल? आम्हाला देव पाहिजे, देव. मग ते सोनं फेकून द्या. एक जण म्हणले गंगूबाई 1.25 लाख झालंय. त्याच्याही पुढे गेले आणि एवढं. ती म्हटली देव भेटतोय ना, काढा. त्यांनी गळ्यात काय 2-4 तोळ्याचं होतं ते सगळं काढलं आणि फेकलं. देव म्हटले ह्या सामाई परीक्षेतही पास झाल्या. पुन्हा नाव पुढं आली 10-15 फूट. पुन्हा देवानी वजन. आता काय झालं रे नावाड्या? ते म्हटलं मला वाटलं होतं सोन्याचं वजन झालंय, दही दुधाचं झालंय. एवढे केस वाढवतात का ग? एवढ्या वेण्या वाढवतात का? त्या म्हटल्या मग त्या केसाचं वजन झालंय, वेणीचं वजन झालंय.
आणि स्त्रियांचं सौंदर्यच केसात आहे. मग आता काय करावं लागेल? देव पाहिजे का? ते म्हटले मग देवासाठी, तर देवासाठी आलो ना आम्ही. मग ते केस काढा आणि द्या फेकून यमुनेमध्ये. ते प्रत्येक गोपिकांनी अशी केस धरायचे, दिले बा फेकून. देव म्हटले बापरे, ह्याही परीक्षेत पास झाल्या, आता शेवटची परीक्षा. आता 5-7 फूटच राहिलं होतं पलीकडं पहिलं तीराला जायला. देवानी एकदम नाव हलवली. आता काय झालं रे? ते म्हटलं काय नाही, तुमच्यातल्या कोणीतरी एकाने जर उडी टाकली यमुनेत तर बाकीचे जेवढे नावेमध्ये आहेत त्यांना तो देव भेटेल. गोपिका म्हटल्या मी एकटीनं जर जीव दिला, एवढ्या लोकांना देव भेटत असेल तर मी द्यायला तयार आहे ना. त्या सगळ्याच गोपिकांनी असा पदर धरला, डाव्या बाजूला खावला, बांगड्या मागं सारल्या, उडी मारणार त्याच्यामध्ये. तेवढ्यात भगवंत तो घेतला वेणू, बासरी घेतली आणि वाजवायला लागली. गोपिका म्हटल्या कुठेही कृष्ण? ते ज्या जवळ बसल्या होत्या ना त्या गोपिका म्हटल्या, इकडं तिकडं काय बघते? हा बघ किसने इथंच आहे हो. याच्यातून हा भाव गर्गाचार्यांनी सुद्धा वर्णन केलंय. ते म्हणतात की पहिल्यांदा गोपिकांनी अर्थाचा त्याग केला. दही दूध लोणी सोनं म्हणजे अर्थ आहे. गोपिकांनी अर्थाचा त्याग केला. गोपिकांचं सौंदर्य स्त्रियांचं केस आहेत, वेणी आहे. अर्थाचा त्याग केला, सौंदर्याचा त्याग केला. एवढंच नाही, स्वतः देह समर्पित करायला लागल्या तेव्हा त्यांना देव भेटलाय. नाही तर 50 वय असताना सुद्धा 75 करून फुकट तिकिटावर पंढरपूरला जाऊन देव भेटते का? देव देह समर्पिते देवा, देह समर्पिते देवा, फार काही न घ्यावा, फार काही न घ्यावा, होईल आघावा, होईल आघावा. ओ तुका म्हणे आनंद, तुका म्हणे आनंद, तुका म्हणे आनंद, तुका म्हणे देह समर्पिते देवा, फार काहीच न घ्यावा, होईल आघावा. हो तुका म्हणे आनंद देवा, फार काहीच न घ्यावा, होईल आघावा. तुका म्हणे देह समर्पिचे देवा. देह समर्पित करावा लागतो, तेवढा निश्चय लागतो, तेव्हा देव भेटतो. पण देवा आमच्या जवळ ते बळ नाही ना, नाही बळ ते अंगी. म्हणून तर तुला प्रार्थना आहे की पुढीलांची इच्छी फळ, नाही बळ ते अंगी. आमच्या जवळ ते बळ नाही, ते बळ तू दे देवा आम्हाला. तुकाराम महाराज पुढीलांची इच्छी फळ म्हणता, नाही बळ ते अंगी म्हणता. पण तुमच्या पुढे जी मंडळी गेली त्यांना काही एक फळ भेटलंय का? त्यांना अनेक फळ भेटलेत. मग नेमकं तुम्हाला कोणतं पाहिजे? संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, ठाया गेले तया ठाया, संत गेले तया ठाया. हो संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया. हो संत गेले तया ठाया,
तुकोबाराय म्हणतात, संत गेले तया ठाया. संत ज्या ठायाला गेलेत ना, तो ठाया आम्हाला प्राप्त व्हावा, तो ठाया आम्हाला प्राप्त व्हावा. पण संत कोणत्या ठायाला गेले की जिथं जन्माला यावंही लागत नाही आणि मरावंही लागत नाही, तो ठाया संतांना प्राप्त झाला. न लगे मरावे आईसा ठाव दिला देवे, तो ठाया आम्हाला प्राप्त व्हावा. नाही तर तसा जर आपण विचार केला, आपण कीर्तन तेच करतोय, साधना तीच करतोय, पण तो ठाया आपल्याला कुठं प्राप्त होतोय. थोडं मी धाडस करून बोलतो महाराज, माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी पूजनीय महाराज मंडळी, तरी थोडं धाडस करतो. कारण धाडस याच्यासाठी करतो की मी काही जरी बोललो कीर्तनात आता, तर तुम्ही मला काय हात लावू शकत नाही. कीर्तन झाल्यावर बघू काय असेल ते पुन्हा. थोडं धाडस हे करतो. काय धाडस की जगद्गुरु तुकोबारांपेक्षा मोठा कीर्तनकार आहे मी. काय काय म्हणतील, थांब कीर्तन होते बघतो तू याकडे. मी आधीच म्हणलंय पुन्हा बघू काय येते, पण आता नाही. तुम्ही म्हणाल तुकोबारांपेक्षा कसं काय मोठा कीर्तन, आणि तुम्हाला सुद्धा म्हणायला लावतो, तुम्हाला सुद्धा म्हणायला लावतो. तुम्ही पहा, जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन करताना बऱ्याच घरी तो फोटो आहे पहा, तुकोबाराय कीर्तन करताना. तुकोबारायांच्या कीर्तनाला किती टाळकरी होते? बोला बोला. 14. आज मला मोजा किती आहेत का नाही? तुकोबाराय 14च्या पेक्षा जास्तच आहेत ना, 3-4 पटीने तरी जास्त आहे. तुकोबारायांची चरित्र भाग आपण पाहतो. तुकोबारायांची कीर्तन होऊन 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 किती गावला होत होते? चरित्र भागात उल्लेख येतो. लोहगाव, चिखली, टाळगाव चिखली, आळंदी, पंढरपूर, देहू, अजून काही 4-5 समजा 10 ते 12 गावला तुकोबारायांची कीर्तन व्हायची. 10 ते 15 गावला कीर्तन झाल्यावर माझी डायरी बघा, कमीत कमी वर्षामध्ये 200-100 गावं तरी आम्ही फिरतो. हाय का नाही मोठा? तुकोबारायांना होता का असा मंडप? तुकोबारायांना होती अशी साऊंड सर्व्हिस? आमच्या गुरुजींचं वाक्य ऐका आता. वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले म्हणायचे, बुवा व्यवस्थेने आपण फार पुढे गेलोय, पण अवस्थेने कशातच नाही. आपलं जाणं व्यवस्थेने चालू आहे, अवस्थेने कुठं आहे? इथं अवस्थेला किंमत आहे, व्यवस्थेला नाही. तुकोबाराय म्हणतात, तो ठाया आम्हाला प्राप्त होऊ द्या. संत गेले तया ठाया देवराया पाववी. तो ठाया आम्हाला का प्राप्त होत नाही? आणि तो ठाया आम्हाला प्राप्त करण्यासाठी आमच्यापेक्षा जी ज्येष्ठ मंडळी आहे ना, त्या ज्येष्ठांची जोडी आम्हाला प्राप्त व्हावी. ज्येष्ठांची का आम्हा जोडी, ज्येष्ठांची का आम्हा जोडी, ज्येष्ठांची का आम्हा जोडी, ज्येष्ठांची का आम्हा जोडी, ज्येष्ठांची काम जोडी, ज्येष्ठांची काम जोडी, ज्येष्ठांची काम जोडी, ज्येष्ठांची काम जोडी. संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया. संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, गेले तया ठाया, संत गेले तया ठाया. ज्येष्ठांची का आम्हा जोडी, ती जोडी आम्हाला का प्राप्त होत नाही? ती परवडी आम्हाला का लाभत नाही? कोणती परवडी? ज्येष्ठांना पहा तुम्ही, संतही सकाळी स्नान करतात, आपणही स्नान करतो, पण ते स्नान करतात सामान्य आपल्यासारखं पाणी नसतं, जे ज्ञानगंगेनं आले त्यांना ते आहे. संत जर जेवायला बसले, संतांचे भोजन अमृताचे पान,
संत जेवल्यानंतर विश्रांती घेतात. तुका म्हणे मग नैवृत्तीवरील सुखाचे शेजारी पवडे. देवा ती परवडी आम्हाला का लाभत नाही रे? ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो. ती परवडी आम्हाला का लाभत नाही? आणि देवा ती परवडी आम्हाला लाभू द्या. आणि आम्ही म्हटलंच नव्हतं तुम्हाला की आम्हाला हे इच्छा, आमची ही इच्छा आणि ती इच्छा आहे. तुम्ही म्हटले म्हणून आम्ही इच्छा केली आहे. म्हणून एवढे लाड आमचे पुरवा शेवटच्या चरणात. तू का म्हणे करी सोड, तू का म्हणे करी कोड, 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 तू का म्हणे करी कोड. पुरवी लाड अमुता, पुरवी लाड अमुता, संत गेले तया टाया, संत गेले तया टाया. हात वर करा, हात वर करा, वर वर सरळ सरळ. तुका म्हणे करी कोड, पूर्वी लाडा आमोचा. हे देवा तेवढा आता आमचा लाड पुरवा. कोणता लाड? संत गेले तया ठाया देवराया पाववी. ज्यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या प्रित्यर्थ हा उत्सव चालू आहे. परमपूजनीय श्री गुरु आनंद भारतीजी महाराज ते ज्या ठायाला गेले, संत गेले तया ठाया देवराया पाववी. पुण्यतिथी कोणाची होत नसते. ज्यांनी जीवनामध्ये जन्मभर पुण्य संपादन केलं त्यांची पुण्यतिथी होती. आम्ही ही व्याख्या नेहमी सामान्य सांगतोच, पण परमपूजनीय महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांनी तर पुण्य संपादन केलंच, पण आपला हा सगळा परिसरातला समाज पुण्य मार्गावर लावला म्हणून त्यांची पुण्यतिथी. आणि पहिली नाही, दुसरी नाही, कितवी बघा आहे का? 500च्याही पुढं वर्ष झाले. मी तुम्हाला खरं अंतकरणापासून सांगतो. ते आमचं शिव महापुराण चालू आहे सध्या बीडजवळ वडवणीला. ते 2 ते 5 कथा केली. घाई गडबडीनं गाडीत बसलो आणि इकडं आलो. ते गाडीतच फेटा बांधला तसाच अंधारात. कसा आला ते तुम्हालाच माहिती, मी काय बघितलं नाही. मग आलो आणि इथं गडबडीमध्ये दर्शनाला गेलो ना, तिथं चोपदार पुढं चालत होते, आम्ही आपलं मागं. आणि तिथं ते हे इथं दर्शन घ्या म्हटले. तिथं दर्शन घ्यायला लागलो. मी तिकडं पाहतच राहिलो त्या समाधीकडे, त्या मुखवट्याकडे. तुम्हाला खरं सांगू का, आम्हाला आळंदीला ज्ञानोबारांच्या समाधीचं दर्शन घेताना
जी ऊर्जा आम्हाला भेटते ती ऊर्जा आम्हाला आज इथं दर्शन घेताना भेटते. तिथंही संजीवन समाधी आहे ज्ञानोबारायांची, इथंही संजीवन समाधी. पाऊल टाकलं की कळतं तिथलं काय वातावरण असतं इथे. आपण केवढी भाग्यवान मंडळी हो. कुठंतरी एखाद्या गावात जन्माला आलोय आणि कसा तरी परमार्थ चालू आहे असं नाही. गेल्या 500 ते 5.5 म्हणजे जगद्गुरु तुकोबारांच्या आधीचा कालखंड आहे. तुकोबारांना 375 वर्ष झाले. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा त्याच्याही अगोदरचा काळ आहे. म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या समकालीन असते. केवढी भाग्यवान मंडळी आपण. 500च्या पुढं वर्ष झाले. आता माझी परमार्थात 4थी पिढी आहे महाराज. ही माझी पंजोबा आजोबा वडील मी आता आमचे पुढची नंतर 3 ते 4 पिढ्याचा परमार्थ आहे. मी आता 40-42 वय 20-25 वर्ष झालं महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा थोडंफार हिंदी येतं म्हणून तिकडेही चालतो मी. 4 राज्य आम्ही फिरतो. 4 पिढ्याचा घराण्यात परमार्थ आहे. पण 500 वर्ष झालं तरी पुण्यतिथीचा सोहळा होतोय ते हे संस्थान आहे आपलं. आणि पहा ना तुम्ही एवढ्या थंडीत सुद्धा एवढ्या गारठ्यात सुद्धा बघा तुम्ही आणि जसं काय पिक्चर चालू आहे असं टक लावून सगळी कीर्तन ऐकतात. उगा बसायचंय म्हणून बसलेत, ऐकायचंय म्हणून ऐकायचंय असं नाही. इथला एक एक श्रोता लाखाची बरोबरी करेल, लाख श्रोत्यांची बरोबरी करेल. आणि माझंही काहीतरी पूर्वपुण्य असेल, नाही तर पापच आडवाल तर गेल्या वर्षी आलो नव्हतो. आज 2 साली घेतली होती 2022ला ते कीर्तन घेतलं आणि मला कुठंतरी रामायण आलं. मग ते थोडाफार बदल करायचा होता, ते काही बदल झाला नाही. का बदल झाला नाही म्हणजे माझं पाप आडवा आलं. पण यंदा कुठंतरी पुण्य झालं असेल म्हणून पुन्हा दर्शनाचा योग आला. पण आपण किती भाग्यवान मंडळी की इथं 7 ते 8 दिवस या उत्सवामध्ये पुण्यतिथीच्या या सोहळ्यामध्ये आपला सर्वांना या ठिकाणी थांबता येत आहे. आणि बघा ना तुम्ही टाळकरी पहा. आता ते पोरांचं वय आहे का टाळ घेऊन उभं राहायचं? ते शेवटचं कितवीला आहे रे तू? हां 5वी 5वीला म्हणते. आणि काय संस्कार आहेत पहा ना तुम्ही आपल्या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचे. अलीकडं लोक म्हणतात तरुण बिघडले तरुण बिघडले. तरुण बिघडले नाही, तरुण कसे सुधारलेत येऊन बघा म्हणावे इथं कसे टाळ घेऊन उभे आहेत. अलीकडं संपत्ती कमवायच्या नादात संततीवर संस्कार करायला आपण कुठंतरी कमी पडायला लागलो. संपत्ती जरूर मिळवा, पण संपत्ती मिळवत असताना संततीकडे लक्ष द्यायला कधी विसरू नका. माझ्या कीर्तनातले शेवटचे 10 ते 12 मिनिट याच्यासाठीच असतात. आणि आज ती काळाची गरज आहे. नाही तर सध्या माझं वय नाही बसत पण तरी बोलतो. सध्या कीर्तनात सांगायला जीभ उचलत नाही एवढ्या पुढच्या थराला गेलंय सध्या वातावरण. एवढं पुढच्या थराला सध्या सासऱ्याला सून कळू नये, भावाला बहीण कळू नये. कालच्या का परवाच्याच बातमीमध्ये होते मुलींनीच वडिलांबद्दल केस टाकले की यांनी माझं लैंगिक शोषण केलं म्हणून. काय राहिले सांगा ना तेवढं. चालत्या बस गाडीत अत्याचार. काय घडलं कोपर्डीला, काय घडलं ते बदलापूरला, काय घडलं पुण्यामध्ये स्वारगेटला, बस गाडीत. ते बदलापूरला घटना हातात तरी बसते का लिकरू दे. 4.5 आणि 5 वर्षाची मुलगी तिच्यावर अत्याचार आणि तिच्यावर बलात्कार बर करून पुन्हा तिचे तुकडे तुकडे करण्यापर्यंत. मग जनावरं बरी ना, त्यांना तरी कळतंय कसं वागावते. सध्या माणसाला कळलं नाही. आणि मी तुमच्या समोर पदर पसरतो, पदर भीक मागतो तुम्हा सर्व माझ्यापेक्षा वडीलधाऱ्या मंडळींना, माता भगिनींना. आजचं कीर्तन ऐकताय तर कुठंतरी रक्त तापू द्या गड्या, खरंच तापू द्या. आणि एखाद्या वेळेला संपत्ती कमी मिळवा पण संततीकडे लक्ष द्यायला विसरू नका. हे जुन्या काळात परमपूज्य मारोतराव महाराजांची कीर्तन व्हायचे.
परभणीकर गुरुजींची कीर्तनं व्हायची. आमच्या आजोबा सांगायचे कीर्तन झाली की लाईन लागायची म्हण, लाईन. आमच्या नातवाला माळ घाला, आमच्या नातीला माळ घाला, आमच्या सुनाला माळ घाला. आता कीर्तन झाल्यावर एक येत नाही आमच्याकडे. एक मुलाला माळ घाला किंवा नातीला माळ घाला म्हणून. मूठभर समाज आहे, मूठभर. पण पहा ना तुम्ही त्यांच्याकडे, त्या जाळीच्या गोल टोप्या काय घालतेत, हाताला धरतात. हे मस्जिद आहे, कुराण आहे, अल्लाह आहे. 24-24 वर्षाचे घोडमे झाले आमचे, अजून हरिपाठ पाठ नाही, हनुमान चालीसा माहीत नाही. आणि कशाला बिल्ले लावून फिरता मग? गर्व शिकवून हिंदू आहे म्हणून. स्वतःला जर हिंदू म्हणून घ्यायचं असेल तर दिवसातून एकदा तरी हिंदू सारखं वागा. त्यांच्या प्रार्थना स्थळामध्ये दर शुक्रवारी का काय त्यांची प्रार्थना करायला जागा पुरण आहे, रस्ते पॅक, ट्रॅफिक जाम. आणि हिंदूचे मंदिरं लागली ओस पडायला, पुजाऱ्याशिवाय कुणी जाईना. आणि आपल्या बाप जाद्यानं एवढाले मंदिरं बांधले काय? पत्ते खेळायला बांधलेत होय. मग सध्या हे जे पुढच्या थराला वातावरण चाललंय त्याचं एकमेव कारण आहे, आम्ही मुलांना लहानपणी त्यांना माळ घातली नाही. ती तुम्ही लहानपणी माळ घाला त्यांना. ती माळ त्याला सांगते कुठं उभं राहायचं ते, ती माळ त्याला सांगते काय खायचं ते, आणि ती माळ त्याला सांगत असते काय प्यायचंय ते. आता कीर्तन झाल्यावर आम्ही वडवणीच्या बीडच्या दिशेनं निघू ना, तर एखाद्या धाब्यावरून 10-20 पोरांचं टोळकं निघतं. मग वाढदिवस झालेला असतो कोणाचं तरी, पार्टी. आज ह्याचा वाढदिवस, उद्या त्याचा वाढदिवस. मग पार्ट्या धाब्यावर चालतात. कोंबडे खायचे, बोकडं खायचे, बेरच्या बाटल्या प्यायच्या. आणि एकदा का ती चढली, चला रे, मग रेस लागते. एका मोटरसायकलवर दोघं चौघ. आमच्या पुढं गाड्या पळत होत्या. मी ड्रायव्हरला म्हणलं तू दमाने चल. त्या एका गाडीवर चौघ बसलेले होते. त्यातल्या दोघाचं तोंड पुढं होतं आणि दोघाचं माग. मी ड्रायव्हरला म्हटलं ह्याचं हँडल कुठे आहे? ते म्हटलं महाराज पुढच्या दोघाकडे. तेव्हा कळलं चौघ आहेत म्हणून. काय फॅशन चालली हो. मग ती रेस, आता असे हायवे रोड झाले, रेस ओढली की गाडी पळते. गावचा फाटा गेल्याला कळलं नाही. मागच्याला कमी चढली होती, त्यांनी हॉर्न वाजवला, हे अरे गाव गेलं. त्याला ऐकू आलं गाव आलं म्हणणं, एकदम हँडल वळवलं. आता 90चा स्पीड मोटरसायकलला एकदम जर हँडल वळवलं, राहतील का ते मागचे दोघं गेले, फेकले गेले. ते घासतच गेले तिकडं. ही गाडी गरगर फिरली, त्यांनी हँडल धरलेलं, गाडी झाडाला धडकली, डोकं दगडावर आपटलं, रक्ताने जाग्यावर मारायला लागली पोरं. तुमच्या झाल्या पार्ट्या, तुमचं झालं खाणं पिणं, पण इकडं माता भगिनीचे लागले ना कपाळ पांढरे व्हायला. तुमच्यासाठी नका सोडू दारू, नका सोडू मांसाहार. ह्या जन्माला घातलेल्या लेकरा बाळासाठी, त्या पत्नीसाठी तरी. हे धडकून मेले ना पिणारे, मेलेन. त्यांचं जर प्रेत घरी आणलं, लहान 2.5, 3 वर्षाची पोरं पळत आईकडे येतात आणि मिठी मारतात. आई, बाबांना दारात का आंघोळ घालायला लागलेत? काय उत्तर द्यावं त्या आईनं तेवढं सांगा मला. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही नाही. आणि तुम्ही म्हणाल आज ही वातावरण का निर्माण झालंय? त्याचं कारण हे, आता जे शेळ्या बोकडं जे सांभाळतात विचारा त्यांना. बोकुड जर जन्माला आलं, विज्ञानानं सुद्धाही मान्य केले, बोकुड जन्माला आल्यानंतर 187 तासानंतर त्या बोकडाला त्याची आई कळत नाही, त्याला त्याची बहीण कळत नाही. बोकुड जन्माला आल्यानंतर 187 तासानंतर बोकडाला जर त्याची आईन बहीण कळत नसेल, तर त्या बोकडाचं मांस खाणाराला आया बहिणी कळतील वय? मग म्हणून गळ्यात माळ घाला, आणि लहान आहेत तोपर्यंत घाला. मुलं लहान आहेत तोपर्यंत माळ घातली, आणि ते जर तसल्या कोणत्याही दुकानासमोर उभं राहिलं तर गावातले लोक म्हणतात, का तुला माळ घातली ना तिथं महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवात, ह्या दुकानासमोर उभं राहतो का? ती माळ त्याला सांगत असते कसं वागायचं.
म्हणून येणारा कालखंड आपल्या दृष्टीनं अवघड आहे. म्हणून आजचं कीर्तन ऐकता इथं जागा व्हा. आणि जर जागे नाही झाले, आणि हे जागं काही मीच करतोय असं नाही, 350 वर्षापूर्वी माझ्या तुकोबारांनी आपल्याला जागा केले. आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा. ओर निजना नाडुनी भागा, जागा जागा आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. आता आतापर्यंत झोपला असाल, पण आता जागा रे भाईनो जागा. आणि संभाजीराजांनी चाल सुद्धा तशीच लावली, जागा करायचीच. आता जागा रे भाईनो जागा. झोपला असाल आणि इथं जमलेल्या सगळ्या भक्तिमती मातांना आमची विनंती आहे, तुमच्या इकडे राखी पौर्णिमा असते का? झोपल्या काय सगळ्या असते ना. राखी पौर्णिमेला तुम्ही यांना ओवाळता, ओवाळल्यानंतर हे ओवाळणी काही ना काही टाकतात ना तुम्हाला. कोणी 1000 रुपये, कोणी 500 रुपये, कोणी एखादा दागिना, कोणी एखादी काय, ज्याची जशी ऐपत असेल तसं. येणाऱ्या राखी पौर्णिमेला आजचं कीर्तन लक्षात राहू द्या. येणाऱ्या ज्यावेळेला तुम्ही राखी बांधाल, भाऊ तुम्हाला ओवाळणी टाकल, तर भावाला म्हणायचा दादा नको का. ते पूजनीय महाराजांच्या पुण्यतिथीच्या सप्त्यात पंढरपूरचा लबडे महाराज आलता म्हणा, त्यांना आम्हाला शपथ घातली भावाकडून काही घ्यायचं नाही. काहीच घ्यायचं नाही का? काही घ्यायचं नाही ते सांगतो ऐका. आणि कोणती ओवाळणी मागायची? राखी पौर्णिमेला भावाला म्हणायचं आत्ताही कुंकाचा टेळा मी तुझ्या कपाळाला लावलाय ना, आत्ताही 2 मुटके तुझ्या कपाळाला लावून मी ओवाळलेत ना, आत्ता मी तुला राखी बांधली आहे ना, हे पंचारती तुला ओवाळली ना, तू माझा भाऊ आहे ना, मी तुझी बहीण आहे ना. या घराच्या बाहेर ज्यावेळेला पाऊल टाकशील, रस्त्याने चालताना, बोलताना, एसटीत बसताना, जगात कुठेही फिरताना, तुला जगातल्या जेवढ्या स्त्रिया दिसतील तेवढ्या स्त्रियांमध्ये मी दिसू दे, माझी बहीण दिसू दे, तेव्हा या देशातले अत्याचार बंद होणार आहे. आणि फक्त आपला संप्रदाय करू शकतो. व्यसनमुक्ती आपल्यात आहे, भ्रष्टाचार निर्मूलन आपल्यात आहे. एवढंच नाही, ही चारित्र्य संपन्न पिढी निर्माण करण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदायातली कथा कीर्तन आहे. चालतं बोलतं विद्यापीठ. म्हणून आजचं कीर्तन ऐकता येतं, कुठंतरी निश्चय करा, कुठंतरी निश्चयाचं बळ राहू द्या. आम्ही सद्गुरू जोग महाराज संस्थेत शिकताना नेमणूक समारंभाच्या दिवशी वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले होते. बुवा म्हटले मला मोठी दक्षिणा कोण देणार आहे रे? आम्ही म्हटलं बुवा तर दक्षिणेचं कधी बोलत नाहीत, आणि आज कसं काय दक्षिणा? म्हटलं बुवा काय पाहिजे दक्षिणा? नाही, ज्ञानेश्वरीचे पारायण कोण करणार जास्त? मग कुणी 11, कुणी 21, कुणी 51 केला निश्चय. आमच्या पाठाला एक मुलगा होता, त्याचं आडनाव होतं पौळ. ते म्हटलं बुवा माझी 108 पारायण करण्याची इच्छा आहे, पण आपण इथं आळंदीत नाही, आता गावाकडे जाणार, प्रपंच वगैरे करत करणार. पण काय नाही, गावाकडे वेळ भेटल तसं वाचणार ना मी. सकाळी 8-9 पर्यंत वाचणार, शेतात जाणार, दुपारी वेळ झाली, जेवण झालं, पुन्हा 12 ते 2 वाचणार, पुन्हा घरी आलो, स्वयंपाकाला वेळ आहे, पुन्हा मी क्षण नाही व्हायला जाऊ देणार. पण मी गावाकडे गेलो, 108 पारायणाचा संकल्प केला आणि गावाकडे गेलो, आणि आयुष्य संपलं तर, मी मेलो तर, यमदूत न्यायला आले तर. बुवा म्हटले येडाच आहे. त्याने आपले हात जोडले. सांगा ना बुवा, ऐका बरं का. त्यावेळेला बुवा म्हटले येड्या, तू फक्त उद्या संजीवन समाधीला ज्ञानोबारायांच्या अभिषेक कर आणि समाधीला मस्तक लावून संकल्प कर, निश्चय कर की 108 पारायण मी करणार आहे. आमच्या गुरुजींचं वाक्य आहे,
बुवा म्हटली तू फक्त गावाकडे जा, पारायण सुरू राहू दे. समजा तुझे 40-50 पारायण झाले, आयुष्य संपलं, यमदूत तुला न्यायला आले, तर तुझे राहिलेले सगळे पारायण पूर्ण होईपर्यंत तुला आयुष्य वाढवून देण्याची ताकद आमच्या ज्ञानेश्वरी ग्रंथात आहे. का? बुवा म्हटले ज्ञानेश्वरीच माड्याकडून लिहिली. सच्चिदानंद बाबा गेलेलेच होते, ते मेलेल्यांना जिवंत केलंय, त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहिली. तसं आज परमपूजनीय महाराजांच्या या पुण्यतिथीच्या सप्ताहामध्ये येत आहे ना, मग इथं कीर्तन ऐकताय ना, तर मग आज कुठंतरी निश्चय करा की मी सुद्धा ज्ञानेश्वरीचे गाथ्याचे, तुम्हाला जो ग्रंथ भागवत आवडेल त्याचे एवढे पारायण करेल, तर तुमचं सुद्धा, कारण ह्याची गणना त्याच्यात धरलीच जात नाही, कथेच्या काळीची मर्यादा नाही. म्हणून आज कीर्तन ऐकताय तर निश्चय करा, आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर, आपल्या कुटुंबामध्ये संस्कार लावा, तरी येणारा कालखंड आपल्या दृष्टीने चांगला आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली खबरदार श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर. ज्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव आहे, परमपूजनीय श्री गुरु आनंद भारतीजी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं आपण सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात, आणि त्याच्यात परमपूजनीय गुरुवर्य महाराज स्वतः इथं कीर्तन ऐकायला आहे. आम्ही कीर्तन करावं, त्यांनी ऐकावं, तेवढा काय आमचा अधिकार नाही. पण आमचे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय एकलव्य महाराज आणि सगळी महाराष्ट्रातली सगळी दिग्गज गुणीजन कीर्तनकार मंडळी यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 सूचना आहे, ज्ञानोबारायांना जन्माला येऊन 750 वर्ष पूर्ण झाले, म्हणून सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळा. तर आम्ही 15 जानेवारी ते 22 जानेवारी ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये आळंदीला 750 वर्ष झाले, म्हणून 750 वाचक बसून आम्ही त्या ठिकाणी पारायण सोहळ्याचं आयोजन केले. जर कोणाची इच्छा असेल 15 जानेवारी ते 22 जानेवारी, महिलांना तर पर्व काळ आहे, कारण 14 तारखेला संक्रांत आहे आणि 15ला तो कार्यक्रम सुरू आहे. परमपूजनीय संतवीर बंडा तात्या महाराज कराडकर, गुरुवर्य ढोक महाराज, गुरुवर्य आदरणीय राऊत बाबा आदी करून सर्व दिग्गजांची कीर्तनं होणार आहे. आपणही सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं एवढी विनंती. हरी हरी बोलिले लेकुरे वेडे वाकोडे